कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 511 ते 521. धाब्याच्या घरट्यानी दुहाती शिस्त धरलेले विजापूर समोर येताच संभाजीराजांनी वेशीवरच आपल्या पाठची घोडाईत शिबंदी थोपती केली. 2 दिवस अविश्रांत उडत्या खुरांची ही दौड सतत चालली होती. जमावातील विश्वासाचा एक जासूद पुढे घेऊन त्याच्या हातावर आपल्या बोटातील निशाणी अंगठी उतरून ठेवीत युवराज त्याला म्हणाले, ही परवल किल्ल्याच्या पहाऱ्याला दाखव. वजीर मसूद खानासामने पेश होऊन आमचा सांगावा सांग. आम्ही जातीनिशी आलो, खास निमित्ताने भेटीची इच्छा करतो आहोत. जी. जासूद मूठ भरून घोडा फेकीत विजापुरात घुसला. समोर दिसणारे विजापूर निरखताना संभाजीराजांना आपल्या थोरल्या महाराज साहेबांची, शहाजी राजांची आठवण झाली. त्यांची सरती वर्ष याच शाहीत गेली होती. कधीच त्यांचे रूप डोळ्यात भरून घेता आले नव्हते. पुरात गेलेला जासूद मसूद खानाची भेट घेऊन परतीचा निरोप घेऊन आला. वजिराने 10-20 हत्यारबंद हशम त्याच्या संगती देऊन निरोप धाडला होता, जल्दी आणा. आपल्या शिबंदीसह संभाजीराजे विजापुराच्या किल्ल्याकडे निघाले. घडीव दगडांच्या भक्कम तटबंदीने किल्ला बंदिस्त होता. तटाच्या बुरुजावर हाती नंग्या तेगी झळकवीत हबशी धारकरी पहारा देत फिरत होते. सिद्धी मसूदला वर्दी गेली. आपल्या मसलत गालांसह युवराजांना तो सामोरा आला. काळीशार दाढी हनुवटी भोवती फिरलेल्या फरीसारखा भरगच्च सतेज चर्येच्या संभाजीराजांचे रूप निरखतच मसूदने शिवाजीराजे कसे असतील याचा अंदाज बांधला. आइये शहाजादे म्हणत मसूदने संभाजीराजांना खांदा भेट दिली. हाताला धरून बैठकी महालात आणून त्याने युवराजांना इतमामाने बैठकीवर बसविले. वजीर, आमचा आणि पठाणाचा बेबनाव झाला आहे. आम्ही मोगलाई सोडली आहे. संभाजीराजांनी विषयाला हात घातला. सुना है राजे, यही वजह है तुम्हें जल्दी किले में लाया है. एक मसलत हम पेश करते हैं, सुनेंगे आप? जरूर. संभाजीराजांनी मसूदचा चेहरा अंदाज घेत निरखला. जल्द से जल्द आप अपने अब्बाजान के पास लौटिए. हमें खबर है खां दिलेर खान का हेजिब अब्दुल रज्जाक फौजबंद होकर बीजापुर आ रहा है, आपको कब्जे में लेने के लिए. यहाँ रहना आपको खतरे का है. आपको यहाँ रखना हमारे तख्त को धोखा है. सोचिए. ज्याचा मुलूक शिवाजीराजांनी नुकताच लुटला होता, प्रत्यक्ष संभाजीराजे दिलेर सरजा यांनी रगडला होता, तो सिद्धी मसूद दूरच्या अक्कल हुशारीने मसलत घालत होता. संभाजीराजांना ठेवून घेऊन तो दिलेर आणि शिवाजीराजे या दोघा मातब्बरांना विजापूरवर हल्ला करू द्यायची संधी व कारण द्यायला तयार नव्हता. तसेच हाताशी आलेल्या संभाजीराजांना घाताने जेरबंद करून त्या दोघांचा संताप आदिलशाहीवर ओढवून घ्यायलाही तो राजी नव्हता. समोर बसलेले संभाजीराजे त्याला सोनेरी कट्यारीसारखेच वाटले असावे. देखणे, धारदार, तरीही उराशी न लावता येणारे. मसूदची मसलत ऐकून संभाजीराजे विचारगत झाले. समय गमावला तर अब्दुल रज्जाकशी चकमक द्यावी लागणार. सगळ्या वाटा कोंडल्या होत्या. सिद्धी मसूदच्या मार्फतीने महाराजांशी बोलणी लावण्या इतकाही वेळ हाताशी उरला नव्हता. काय करावे सुचत नव्हते. कसला तरी निर्धार बांधत संभाजीराजे बैठकीवरून उठत म्हणाले, ठीक आहे वजीर, आम्हास विडे द्या. समाधानाची एक न कळती लकेर मसूदच्या दाढीवर तरळून गेली. पुढे होत संभाजीराजांचा हात हातात घेताना तो म्हणाला, ये शाही महल है शहजादे, आपके इतमाम में यहाँ कसूर नहीं होगा. मसूदने आपल्या कारभाराला टाळी दिली. पेश आलेल्या कारभाराच्या कानात काही अस्पष्ट कुजबुज केली. जी म्हणत कारभारी बाहेर पडला. थोड्या वेळातच महालात सरपोस बंद तबके घेतलेले खिदमतगार आले. त्यांच्याकडे बघत मसूद म्हणाला, ये नजराना है, राजा शिवाजी के फर्जंद के खिदमत में. हमारे हशम भी साथ रहेंगे आपके. पोशाख, बिछायती, सरंजामाच्या त्या आदिलशाही तबकांचा स्वीकार केल्याबद्दल त्यांना हात स्पर्श देताना संभाजीराजांची जबानच खिळली. कारण परतीचा म्हणून वजीराला द्यायला त्यांच्याजवळ कसलाही नजराणा नव्हता. कारण आता तर ते 7,000 मोगली मनसबदारही नव्हते. सिद्धी मसूदचा निरोप घेऊन संभाजीराजे किल्ल्याबाहेर पडले. पन्हाळ्याचा रोख ठेवून
1000-1500 शिबंदीनिशी दौडू लागले. मांडाखाली दौडणाऱ्या जनावरांच्या खुरांच्या खडखडीत आवाजात युवराज संभाजीराजे भोसले यांचे राजमन जागजागी अडखळू लागले. मराठ्यांच्या दौलतीतून फुटून निघणे सोपे नव्हते, पण त्याहून कठीण होते ते दौलतीत परतणे. दौडत्या संभाजीराजांना विचारांचे कायदे थडाथड फटकारून फोडून काढू लागले. कोणती सजा फरमावतील आबासाहेब आता आम्हास? अरबी जनावरांच्या खुरांना जखडून फरफट करण्याची, साखळदंड जखडून हयातभर कैदखाना डांबण्याची, हातपाय कलम करण्याची, टकमक टोकावरून दरडीत लोटून देण्याची, की तोफेच्या तोंडी देऊन आमच्या विचारा एवढेच देहाचे तुकडे उडविण्याची, की राजगजाच्या पायी चित चुराडा करण्याची? कोणतीही सजा सामोरी येवो, आम्ही बांधल्या मनानं ती प्रसाद म्हणून कपाळी लावू. मोगली खिल्लत चढवून विटाळलेला हा देह झालाच तर त्या सजेनच पावन होईल. इच्छा एकच आहे, कसलीही सजा फरमावण्यासाठी का होईना महाराज साहेब एकदा सामोरे यावेत. 3 साल पारखे झालेले त्यांचे चरण एक वार आम्हाला मनसोक्त डोळ्यात भरून घ्यायचे आहेत. हातून झालेल्या गैरवाका बर्तावाची कसलीही सफाई आम्हाला द्यायची नाही. आसावल्या कानांनी महाराज साहेबांच्या तोंडून उमटलेली शंभू बाळ ही साध फक्त एक वार ऐकण्याची जीवाची तगमग होते आहे. या एकाच हेतून आम्ही पन्हाळा जवळ करतो आहोत. बाकी साऱ्या उमेदीत हिजल्या आहेत. शंभू या नावातील शिवपणाला आपल्या अपेशी हाताने आम्ही काळीमा फासला आहे. या बेगुमान पावलाने आमची बांडी हयात वाहतीला लावली आहे. जे नेताजींनी प्रतापरावांनी दिलं नाही ते काळजाचा देठ कुरतडणारे चिवट दुःख पुत्र असून आम्ही महाराज साहेबांना दिले आहे. अभय मागण्याचा कुठलाही अधिकार आम्हाजवळ नाही. बाकी तो विचारही मनाला शिवत नाही. पण या अशा आम्हाला महाराज साहेब भेटतील, आमचं करंट तोंड बघतील, की इथंही आमचं कम नशीब सवयीप्रमाणे बाजी मारणार? नाही, आम्ही कुणाचे मनसबदार नाही, युवराज नाही, आहोत एक माणूस, एक भोसला. मिटल्या ओठी पडल्या गर्दनीनं का होईना आमच्या जन्मदात्याचे एक वेळ दर्शन घेण्याचा आमचा अधिकार आहे. प्राण बाजीनं आम्ही तो कमवू. महाराज साहेब नाही भेटले तर आम्ही आतल्या आत घुसमटून संपून जाऊ. पेटत्या वणव्यात झळींनी धूर लोटांनी जीव कोंडलेला शार्दूल गरगरा फिरत भांगा शोधण्यासाठी धडपडावा तसे राजमन धडपडू लागले. सुन्न बधीर झालेल्या संभाजीराजांच्या ताकदवर खोटा खाऊन मांडाखालचे जनावर फेसाटले. गर्द झाडीने घेर टाकलेल्या किल्ले पन्हाळ्याचा पायथा आला. शिबंदी थोपवून संभाजीराजांनी एका धारकऱ्यामार्फत किल्ल्यावर वर्दी दिली. उभा पन्हाळगड थरारून उठला. युवराज परतले ही वार्ता वाऱ्यावर स्वार होऊन गडभर पसरली. माणसांच्या झुंडीच्या झुंडी चौ दरवाजांच्या रोखाने धावू लागल्या. किल्लेदार विठ्ठल त्रिंबक महाडकर यांनी संगती हवालदार बहिर्जी इंगळे, हिरोजी फर्जंद, कृष्णाजी व सोमाजी बंकी अशी मंडळी घेऊन चौ दरवाजांकडे निघाले. विठ्ठलपंतांनी पायथ्याला निरोप धाडला. अनमान करू नये, वर फौजे सुद्धा निघून यावे. संभाजीराजे आपल्या शिबंदीसह पन्हाळ्याची चढण चढू लागले. 4 दगडबंद कमानीने बंदिस्त असा पन्हाळ्याचा चौ दरवाजा आला. रायगडी जेव्हा नेताजी पालकर परतले तेव्हा गडाची माणसे गोंधळलेली नसतील तेवढी पन्हाळगडाची माणसे संभाजीराजांकडे गोंधळून बघत होती. विठ्ठलपंत पुढे झाले. क्षणभर मुजरा द्यावा की कसे या विचाराने गोंधळले. पुन्हा निर्धाराने मन बांधून त्यांनी युवराजांचे स्वागत आहे म्हणत तिबार मुजरा घातला. तो बघितल्यानंतर जमल्या जमावाला भान आले. एक हात मुजरा झडवू लागला. समोर उभा असलेला हिरोजी फर्जंद मात्र गुमान होता. किल्लेदारांच्या पाठीशी होत संभाजीराजे बाले किल्ल्याकडे चालले. एरवी खाशांच्या आगमनाबरोबर झडणारी नौबत आज पन्हाळ्यावर झडली नव्हती. बाले किल्ल्याचा बैठकी महाल आला. मोजड्या उतरून संभाजीराजे महालात आले. संथ बोलीत विठ्ठलपंतांना म्हणाले, किल्लेदार रायगडी खलिता द्या. लिहा, आम्ही कबिल्यासह पन्हाळगडी पावलो आहोत.
ते ऐकताना आतापर्यंत वर असलेली विठ्ठलपंतांची गर्दन पडली. त्यांनी कसलाच प्रतिसाद दिला नाही. ते जाणवलेले संभाजीराजे आवाज तोलीत पुन्हा म्हणाले, आम्ही सांगितलं ते ऐकलं? खलिता टाकोटाक जाऊ द्या. जी पण विठ्ठलपंतांचा आवाज पार पडला होता. पण काय? कसं बोलावं? जबान उचलत नाही युवराज. आम्ही छत्रपतींचे चाकर. राजकुळाची भलीबुरी खबर खाशांच्या कानी घालताना आतड्यांची तोड होते. मतलब? साफ बोला पंत. युवराज, आपला कबिला दिलेरच्या पठाणांना माग हस्तगत झाला. अक्कासाहेब आणि धाकट्या युवराजनी दस्त झाल्या. घडू नये ते वाईट घडलं आहे. पंत! सापाच्या आक्रस्त्या वेटोळ्यासारखे संभाजीराजांच्या पिंढऱ्यात गोळे भरले. डोळ्यांसमोर काजवे लखलखले. बालेकिल्ल्यासह उभा पन्हाळगड नदीच्या पात्रातील गरगरत्या पणतीसारखा त्यांच्या भोवती फिरू लागला. त्या गरगरीतूनच लाटाच लाटा उसळू लागल्या. बाळ महाराज, हे काय करून बसलात? आम्हाला एकले सोडा, म्हणत संभाजीराजांनी विठ्ठलपंतांकडे पाठ केली. पंत बाहेर पडताच उभे राहणे मुश्किल झालेले संभाजीराजे महालाच्या मंचकावर कोसळले. त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून पठाण दिलेर खान हलेना. हाती कोरडा घेऊन गर्दन मागे टाकीत तो खदखदा हसत संभाजीराजे भोसले या मोगली मनसबदारावर निर्दय कोरडे ओढीत गरजत होता. होश रखो, तुम्हारा कबिला हमारे जनाने में है. अक्का साहेब, भोसला आतडे आतल्या आत तुटू लागले. थोरल्या बाईंची आठवण झाली की जीव टांगणीला पडतो म्हणणाऱ्या मदनसिंहाला छातीशी कवटाळलेल्या दुर्गाबाई हाती माडग्याचा वाडगा घेऊन विचारू लागल्या, हे असं पठाणांच्या संगतीत कुठवर फिरावं? कशासाठी? गलबलून गेलेल्या संभाजीराजांचे ओठ दाताच्या पकडीत जाताना असहाय्य पुटपुटले, आबासाहेब, आमच्या करणीची सजा ही तुमच्या अगोदर पठाणानंच आम्हास द्यावी. रायगडाच्या देव महालात छत्रपती शिवाजी महाराजांनी बिल्वदळाची ओंजळ स्फटिक शिवलिंगाला भावभक्तीनं वाहिली. भंडाऱ्याची चिमट भवानी मूर्तीच्या चरणांवर सोडून हात जोडून जगदंब म्हणत डोळे मिट्टे घेतले. संभाजीराजे पन्हाळ्यावर पावते झाल्याला पंधरवडा लोटला होता. आज छत्रपती त्यांच्या भेटीसाठी रायगड उतरणार होते. महाराजांची चर्या ओढल्यागत चिंताग्रस्त दिसत होती. युवराजांची अनेक रूपे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोर सरकून गेली. महाराज साहेब, तुम्ही काढाल हुडव्यातील फळ बाहेर? असं विचारणारा, अंगी डौर चोळणा चढवून आईचा पाजळता पोत बेभानपणे नाचविणारा, राजपुताच्या गोटात ओलीस राहणारा, मथुरेत एकला पिछाडीला राहताना तुम्हाला साजेल असंच आम्ही वागू म्हणणारा, आरोपीत म्हणून भरल्या दरबारी पेश होताना बाईला आम्ही कैदेत टाकलं आहे संभाजीराजे भोसले म्हणून असं निधड बोलणारा, गेल्या आऊंच्या देहावर उरी फुटी स्पुंदत आसवांचा वर्षाव करणारा, केवढा पालटला? का? कशासाठी? याची कोणती झाली? कुणामुळं? आमच्यामुळं? राणीसाहेबांमुळं? राणीसाहेब, आमच्या आऊसाहेबांना माणसं घडविताना हाताला अपयश कधीच आलं नाही, पण या राणीसाहेबांबाबत त्यांचंही काही नाही चाललं. दर्याभर फिरून कोरड्याच राहिलेल्या मासोळीगत ह्या. मायेनं माया वाढते, तेढीनं तेढ हे कधी शिकल्याच नाहीत. युवराज तरी किती तेजमस्तक, आपली कोंडी झाली असं ते मानतात. आम्हाला तर कोंडीचा सुद्धा विचार करायला थांबण्या एवढी उसंत कधी मिळाली नाही. आपल्या माणसांवर राग करण्यासाठी कधी वखत गवसला नाही. आम्हाला न कळतच आम्ही हयातीच्या उताराला लागलो. कुणाला सांगावं हे? कसं? अस्वस्थ झालेले छत्रपती देव महाला बाहेर पडले. आपल्या खासेवाड्याच्या बैठकी दालनात आले. एक कुणबीण पेश आली. राणी सरकार येत्यात अशी वर्दी देऊन निघून गेली. छत्रपतींच्या कपाळी ती वर्दी ऐकताना आठ्या धरल्या. गड उतरायचा समय झाला होता. स्वारी पन्हाळ्यास कूस होते असं ऐकलं. राहावलं नाही म्हणून आलोत आम्ही.
दालनात आलेल्या सोयराबाई लटके पण देखणे हसत म्हणाल्या, पन्हाळ्यावर जरा सबुरीनं घ्यावं हे सांगायला आलोत आम्ही. सोयराबाई ठरवून थांबल्या. महाराजांनी चमकून त्यांना निरखले, पण त्यांना अधिक कोड्यात न ठेवता सोयराबाईंनी नक्षी फिरविली. स्वारींचा स्वभाव करडा, काय म्हणता काहीतरी होईल ही धास्त वाटते. रांझेकर पाटलानं बदअंमल केला म्हणून त्याचे हातपाय कलम करण्याचा स्वारीनं हुकूम फरमावला. खंडोजी खोपड्यानं चुगल केली तर त्याचेही हातपाय कलम करविणं झालं. भूपाळ गड सोडून आल्याबद्दल फिरंगोजींना तोफेच्या तोंडी देणार होती स्वारी. हा कसूर तर केवढा, साक्षात गनिमाला सामील होण्याचा, तेही अभिषिक्त युवराज असून. या कसूराला स्वारी माफ करणार नाही. भलतीच सजा फरमावून बसेल याचं भय वाटतं आम्हास. जरा सबुरीनं घ्यावं असं सांगितल्याखेरीज राहावत नाही आम्हाला. सोयराबाईंचा प्रत्येक शब्द तिरका होता. साध्या गुन्ह्यांना करडी सजा फरमावणारे छत्रपती या करड्या गुन्ह्याला आता काय सजा देणार आहेत ते आम्ही बघणारच आहोत, असा खोचक सवालच त्या बोलण्या आड लपला होता. महाराजांच्या लक्षात ती खोच तात्काळ आली. नजर सोयराबाईंवर रोखून टाकीत छत्रपती शांतपणे म्हणाले, युवराजांच्या जागी रामराजे असते तर आज काही तुम्ही आम्हाला गड उतरू दिला नसतात. राणीसाहेब, कारभारी मामल्यात आम्ही जनान्याचा सल्ला कधी घेत नसतो. आम्हाला योग्य वाटेल तीच सजा आम्ही युवराजांना देऊ. यावं तुम्ही. महाराजांनी सोयराबाईंना जवळजवळ हाकलूनच लावले. हंबीरराव, सूर्याजी मालुसरे, जोत्याजी केसरकर अशी शेलकी मंडळी पाठीशी घेत छत्रपती रायगड उतरले. पायथ्याशी असलेल्या जिजाऊंच्या छत्रीचे दर्शन करून ते पाचाडच्या वाड्यात आले. वाड्यासमोर सजली पालखी सिद्ध ठेवून पन्हाळ्याला वरंद घाटाने जाणारे धारकरी तयार होते. सातारा, 32 शिराळा, मलकापूर अशा मार्गे छत्रपती पन्हाळा जवळ करणार होते. जिजाऊ गेल्यापासून पुतळाबाईसाहेब पाचाडच्या वाड्यातच राहत होत्या. त्यांची भेट घेण्यासाठी महाराज दारुणी महालात आले. आम्ही पन्हाळ्याला निघतो आहोत, महाराज संथपणे पुतळाबाईंना म्हणाले. जी, त्यासाठी स्वारींच्या पायांची डोळे लावून आम्ही वाट बघतो आहोत. पुतळाबाईंच्या डोळ्यात गोळा झालेली कातरता महाराजांना जाणवली. त्यांच्या ध्यानीमनी नसता पुतळाबाई एकदम पुढं झाल्या. महाराजांच्या पायांवर आपल्या दोन्ही तळ हातांचं पालाण घालीत भरल्या कंठाने म्हणाल्या, आजवर या पायांशी कसलं मागणं नाही घातलं, आज घालतो आहोत. चुकलं तरी लेकरू आपलंच आहे. पदरी घ्यावं. स्वारीनं युवराजांना अभय द्यावं, समजूत पाडावी. महाराजांना क्षणभर वाटले सईबाई जिते रूप घेऊन पायांशी साकडे घालून बसल्या आहेत. त्यांचा कंठ त्या सावळ्या आठवणीने दाटून आला. उठा, त्यांनी पुतळाबाईंना भान दिले. आम्ही ज्याचं त्याला सारं देत आलो आहोत, देणारही आहोत. फक्त तुम्हाला देण्यासारखं आम्हाजवळ काही नाही. पुतळाबाईंचा विनापत्य वत्सलपणा छत्रपतींना जिव्हारी चाटून गेला होता. त्यांचा निरोप घेऊन ते वाड्या बाहेर पडले. सदरेवर मासाहेबांची वर्दी देणारी तुळईला टांगलेली निसूर घाट एक वार त्यांनी नजरेत सामावून घेतली आणि ते पालखीत बसले. पालखी पन्हाळ्याच्या वाटेला लागली. पन्हाळ्याच्या चौ दरवाजावर आगवानीची नौबत दुडदुडली. शिंगांच्या ललकाऱ्या उठल्या. ठाण झाल्या पालखीतून पाय उतार झालेल्या छत्रपतींच्या स्वारीला किल्लेदार विठ्ठलपंत सामोरे आले. महाराजांनी जमल्या आसामींवर नजरफेक टाकीत युवराजांचा माग घेतला. ते कुठं दिसत नव्हते. पंत, युवराज सज्जा कोठीत आहेत, किल्लेदारांनी तपशील दिला. चला. समाधानाचा सुस्कारा टाकीत महाराज हंबीरराव, हिरोजी फर्जंद, सोमाजी बंकी, जोत्याजी केसरकर यांच्या मेळाने बाले किल्ल्याकडे चालले. तलावाकाठच्या सोमेश्वराचे दर्शन करून स्वाऱ्या बाले किल्ल्यात आल्या. विठ्ठलपंतांसह महाराजांनी रंगरूपी शिवपिंडीचे दर्शन घेऊन गडाच्या खासे वाड्यात प्रवेश केला. दिवस चांगला वर आला होता तरी धुक्याचा भुरकट थर गडभर पसरला होता. वाड्याच्या सदरी बैठकीवर बसलेल्या छत्रपतींनी किल्लेदाराकडून गडाचा करिना घेतला.
कोल्हापूर प्रांताचे अधिकारी जनार्दन पंत आणि कोकण सुभा रावजी पंडित यांना पन्हाळ्याला बोलावून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. साधील वारीचे सारे आटोपताच महाराजांनी मतलबाच्या विषयाला हात घातला. पंत, युवराजांना वर्दी द्या, आम्ही सज्जा कोठीवर जाणार आहोत. महाराजांनी हेरले होते की शर्मिंदे संभाजीराजे आपणहून कधीच समोर येणार नाही. जी म्हणत विठ्ठलपंतांनी वर्दीची व्यवस्था लावली. हंबीरराव कुठं दिसत नाही? छत्रपतींनी सदरेतल्या मंडळींवर नजर फिरवीत विचारले. सरलष्कर सज्जा कोठीवर गेलेत, पंतांनी तपशील दिला. त्या तशा स्थितीतही महाराजांच्या मनात विचार चाटून गेला. हंबीरराव महाराणींचे सख्खे बंधू, त्या युवराजांना बघता येईल तेवढे पाण्यात बघतात. हंबीरराव मात्र युवराजांना सावरू बघतात. चला म्हणत छत्रपतींनी सदरी बैठक सोडली. पायीच ते सज्जा कोठीकडे चालले. गडाची तटबंदी धरून असलेली उंचावरची सज्जा कोठी आली. महाराजांना समोर पाहून लगबगीने सज्जा कोठी बाहेर पडलेले हंबीरराव मुजऱ्यासाठी कमरेत झुकले. हंबीरराव, तुम्ही रुजू घातलेली मसलत आज घडते आहे. आम्ही युवराजांना भेटतो आहोत. जी, धन्यामोर आमचा वकूब नाही, पर हाताशी आलेलं युवराजांचं नामी हत्यार हिकमतीनं वळतं करून घ्यावं असं वाटतंय आम्हास. ते पस्तावल्यात. स्वामींच्या हातात आहे त्यांची जिंदगी. महाराज पडेल हसले. त्यांना हंबीररावांना म्हणावेसे वाटले, जिथं आमचीच जिंदगी आमच्या हातात नाही तिथं त्यांची आमच्या हाती राखणार आम्ही कोण? पण ते काही बोलले नाही. हाताच्या इशारतीवर विठ्ठलपंतांना कोठीच्या पायथ्याला थोपवून छत्रपती सज्जा कोठीत एकल्याने शिरले. कोठीच्या निरुंद दगडी जिन्याने वर चढताना महाराजांना वाटले, हा जिना कधी संपूच नये, श्वासाला खळ पडे पावे तो असेच चालावे. एकले. वरच्या मजल्यावरचे खुले बैठकी दालन आले. त्या दालनाच्या झरोक्यातून दूरवर दिसणाऱ्या पठारी मुलखात नजर गमावलेले संभाजीराजे आत उभे होते. ते नजरेस पडताच महाराजांचे पाय जागीच खिळले. जाम्या आड काळजात खळबळ माजली. पुऱ्या 3 सालानंतर ही पितापुत्रांची भेट होती. ऐन उभारीचा सागवान वृक्ष चौरीच्या काटेरी वेलीने एरगटून टाकावा तसे संभाजीराजे दिसत होते. आज पहिल्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांना फार फार जाणवले की आपण मस्तकी धारण करणारे, छत्र धारण करणारे राजे नसून अंतरीचे गडकोट गमावलेले एक बाप आहोत. मिर्झा राजासमोर निशस्त्र उभे राहून मान खाली टाकताना वाटली नव्हती एवढी पिळवटणारी खंत त्यांना समोरचे खाली मान घातलेले संभाजीराजे बघताना वाटली. कसल्या तरी विचाराने निश्वास टाकीत संभाजीराजांनी झरोका सोडला. दालनाच्या दारात उभे असलेले महाराज साहेब बघताच त्यांच्या काळजात मासळी फडफडली. हे आबासाहेब आहेत. केवढे केवढे थकलेले, क्षणातच गलबलून गेलेले त्यांचे काळीज पाणावून डोळ्यात एकवटले. झटकन पुढे होत त्यांनी महाराज साहेबांच्या चरणांवर आपला माथा ठेवला. त्या स्पर्शाने क्षणभर महाराजांनी डोळे मिटले. ढळू बघणारे मन तोलीत ते नेहमीसारखे संभाजीराजांना वर न घेता निर्भाव कोरडे बोलले, उठा. महाराज दालनात आले. हात पाठीशी बांधून काही वेळ सुन्न मनाने नुसताच पायफेर टाकीत राहिले. नेहमी नाचीज वेळ ना गमावता नेमक्या विषयाला सहज हात घालणाऱ्या छत्रपतींना आज काय नि कसे बोलावे तेच कळेना. मनात एवढ्या विचार आठवणींची धुंदल जुंपली होती की दालनात संभाजीराजे आहेत हेही ते क्षणभर विसरले. दगड भिंती लगत शर्मिंदे संभाजीराजे पडल्या गर्दनीने उभे होते. आबासाहेबांची तळमळती घालमेल त्यांना असह्य होऊ लागली. छत्रपतींची फिरती पावले स्थिरावली. तासाच्या टोलांसारखे बोल दालनात घुमले. जिंकलात सह्याद्री, उठविलेत तुमचे आपले राज्य, झाले तुमच्या मनाजोगे मोगलाईत. या दौलतीचे युवराज असून उद्याचे छत्रपती असून पठाणाच्या गोटात दाखल झालात. जे हात
मुजऱ्यांसाठी आमच्या समोर झुकले ते मांजऱ्याच्या पठाऱ्यावर कलम झालेले कोडगेपणानं बघितलेत. पठाणांच्या नि तुमच्या धास्तीनं तिकोटाच्या विहिरी आडा 300 अश्राप बाया बापड्यांनी आपल्या कुड्या झोकून दिल्या. खुद्द तुमचा कबिला पठाणानं दस्त केला. शरम वाटते तुमची आम्हास. एवढीशी पापणी सुद्धा वरकड कसपट डोळ्यात घेत नाही. तुम्ही तर युवराज असून, कमरेला हत्यार वागविणारे पुरुष असून कसली शिकस्त घेतली ती ऐन उमेदीत. केवढे मनसुबे बांधून होतो आम्ही तुमच्या बाबीनं. फार गफलत केली तुम्ही. हे राज्य आमचे एकल्याचे मानण्यात. हे राज्य देवाधर्माचे, गोरगरीब रयतेचे राज्य आहे. ती भोसल्यांची खाजगी मिरास नाही. तुम्ही आमचे पुत्र आहात ते नंतर, प्रथम आहात ते रयतेचे युवराज. तुमचा आमचा वारसा आहे तो छातीवरच्या आईच्या माळेचा, रायगडीच्या सिंहासनाचा नव्हे. तुम्ही आम्ही पहिले सेनापती आणि शेवटचे धारकरी आहोत, केवळ राजे नव्हे. मराठ्यांचे युवराज असून मोगली गोटात दाखल होताना, फौजबंदीनं दौलतीच्या भूपाळगडावर चालून येताना, पित्या समान फिरंगोजीना बेगुमान टाकून बोलताना तुमच्या मनाला एवढी सुद्धा शरम शिवली नाही? बरे ध्यानी ठेवा, अगोदर मरतात ती मन आणि मग मरतात ती माणसं. संतापाने युवराजांची खरड घेताना छत्रपतींना ठसका लागला. छातीवर तळहात फिरवून तो सुमार करणाऱ्या आबासाहेबांना बघताना संभाजीराजांचे काळीज देठासह पिळवटले. शब्द म्हणता शब्द सुद्धा त्यांच्या तोंडून फुटेना. आबासाहेबांचा घुसमटन विरारा तडफडाट समोर गुमान बघवेना. सौतं राज्य कमवायला गेलात आणि कबिला गमावून आलात. परक्या घरचं कुलधन असलेल्या आमच्या राणूबाईंना हरवून आलात. ज्या राजाला आपल्या घरच्या कुलस्त्रीचं रक्षण करता येत नाही, तो नामधारी छत्रपती प्रजा काय सांभाळणार, असा सवाल उद्या कोणी केलाच तर कुठल्या तोंडानं आम्ही त्याला आता काय जाब देणार? राजपुतानं मुलूक जाळून आम्हाला शरणागत पत्करायला लावली, त्यातूनही आम्ही बाहेर पडलो. आमच्या साऱ्या उमेदींना जाळ लावून जी शरणागत तुम्ही आम्हाला पत्करायला लावली आहे, तिच्यातून आम्ही कधीच बाहेर पडणार नाही. बरे तर बरे, दिलेरच्या तावडीत सापडून तुमची रवानगी दिल्लीला झाली नाही तर नेताजींसारखी तुमची ही गत झालेली बघताना अभक्ष सेवना वाचून दुसरं काय उरतं आमच्यासाठी? जबान खुंटल्या गत गुमान का झालात? जाब द्या, आम्ही तुम्हाला विचारतो आहोत. महाराज थेट संभाजीराजांच्या पुढेच येऊन उभे टाकले. खाली मान टाकलेल्या संभाजीराजांच्या आत्म्याचा कड आसवांच्या रूपाने दाढीवरून घरंगळत रोजाम्यावर टपटप कोसळला. जंजिऱ्यावर मांड ठोकून कोकणपट्टी मारायला टपलेल्या सिद्धीला जरब देता येत नाही याची जरा खंत ठेवा. समुद्रपट्टीला टोपीकर आमचा खांदेरी बेटावरचा जलदुर्ग उठवू देत नाही याची चिंता करा. आज उद्या प्रत्यक्ष औरंगजेब फौजे सुद्धा दख्खनेत उतरणार याचा अंदाज ठेवा. आदिलशाही, कुतुबशाही आणि हे श्रींचे राज्य धुळदोस्त करण्यासाठी सर्व ताकदीनिशी तो जंग पछाडणार याचा विचार करा. त्यासाठी पहिल्यानं मावळा व्हा, माणूस व्हा. आम्हाला तडकाफडकीनं पारखं होणं सोपं आहे. काल आणील त्या कसोटीला सामोरं होणं सोपं नाही. ज्यांना आम्ही दुसऱ्या आऊसाहेबांच्या रूपात बघतो त्या सुनबाईंनी, येसूबाईंनी तुमचा कसला अभिमान बाळगावा? पोटी आलेल्या तुमच्या वारसांनी कसला वसा ताठ गर्दनीनं उद्या सांगावा? काय बघून तुमच्या आमच्या मावळ धारकऱ्यांनी तुमच्यासाठी राज्यासाठी जीवांची कुरवंडी करावी? मानात मानाचा मुलाहिजा धरता, पण विसरता की देवादिकांनाही अवमान सोसावे लागले, वनवास भोगावे लागले. तुम्हाला दिसतं सिंहासन, पण त्यावर विखुरलेले काटे नाही दिसत. इतरातील ऐब तुम्ही नेमका हेरता, पण स्वतः ठाई असलेला ऐब तुम्हाला कधी उमगत नाही. राजाला भावनेला सायवळ असून भागत नाही हे भुलता तुम्ही. छत्रपतींचा आवाज थरथरू लागला.
तापल्या शिशाच्या रसात डुबून उठलेले जळजळीत बोल संभाजीराजांच्या मनातले माजलेले तण मुळासकट जाळून काढू लागले. प्रधान मंडळातील अण्णाजींसारख्या आसामींशी तुमचं पटत नाही, महाराणींशी तुमचं जमत नाही. अण्णाजी राज्याचे कदीम चाकर आहेत, त्यांना वळतं करून घेणं तुम्हाला साधत नाही. आम्ही तर मुरारबाजी, बाजी प्रभूंसारखी हत्यारं उठवून चालून आलेली शत्रू गोटातली माणसं वळवून कार्य लावली. तुम्ही ते कसं साधणार? अफजल भेटीचा, आग्रा कोठीतील कैदेचा आमच्यासारखा प्रसंग तुमच्यावर गुदरला तर कसं निभावणार आहात तुम्ही? आमची नाही ती नाही, ज्या थोर स्त्रीनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं त्या गेल्या आऊसाहेबांची तरी आण राखा. बरं आहे आज त्या हयात नाहीत ते, नाहीतर त्यांच्या कुशीत सुख होणारे तुम्ही आमच्या कुशीत कट्यार चालवून पठाणाला मिळालात ही खबर ऐकूनच त्या शांत. नको आबासाहेब नको. मनाचा चोळामोळा झालेले संभाजीराजे क्षणातच आबासाहेबांच्या पायांना मिठी भरून हमसाहमशी स्फुंदू लागले. त्यांच्या दाटल्या कंठातून शब्दांचे पश्चाताप दग्ध मोती टपटपले. आम्ही चुकलो, आम्हाला युवराज पद नको. जोड आहे ती या पायांची, आम्ही दूध भात खाऊन या पायांशी राहू. शर्मिंदे आहोत आम्ही. मन चाहेल ती सजा आम्हास फरमावावी, पण शब्दाचा एकही वार आता आम्हाला सोसवणार नाही. आबा आबा. नाकगड्ड्यात चिमटीत धरलेल्या, डोळे गच्च मिटलेल्या छत्रपतींच्या मनाच्या घुमटीत कसली तरी अज्ञात नौबत झडझडली. एकला जीव पदरी घातला. आता स्वारीज यांच्या आऊ आणि आबा. सईबाईंच्या सावळ्या स्मृतीने छत्रपतींनी लोंबता दीर्घ निश्वास टाकला. चुकलं तरी लेकरू आपलंच आहे, पदरी घ्यावं, अभय द्यावं. पुतळाबाईंच्या बोलांनी महाराजांना घेर घातला. हाताशी आलेलं युवराजांचं नामी हत्यार वळतं करून घ्यावं. पस्तावल्यात ते. सरलष्कर हंबीररावांची मावळ बोली मुजरा करून गेली. आबासाहेब तुम्ही काढाल गुडव्यातील फळ बाहेर? एक अजाण पोर हात उठवून विचारित होता. आज तो स्वतःच चुकल्या वाटांच्या पश्चात्तापाच्या वणव्यात होरपळत होता. शिवाजीराजांचे मानिक छत्रपती पण विरघळले. राजसंतापाची जागा आता अपार अपार अशा करुणेने घेतली. निमुळत्या नेत्रकडा पाणावून आल्या. लपकन झुकून छत्रपतीने आपल्या पोटच्या गोळ्याचे खांदे तळ हातांच्या घट्ट पकडीत घेत संभाजीराजांना उठते केले. आपली पाणथर नजर आपल्या फर्जंदांच्या पाझरत्या डोळ्यात खोलवर रुतवून क्षणिक डोळ्यांनीच त्याला उदंड काही सांगितले. दुसऱ्याच क्षणी चिंब घोगरट बोल त्या सर्जा राजाच्या ओठातून अडखळत बाहेर पडले. लेकरा कुठं गेला होतास? असा कसा रे चुकलास? रात्रभर पारखा झालेला सूर्य गोल दिवस फुटीला उगवतीने हात पसरून आवेगाने कुशीत घ्यावा तसे छत्रपती महाराजांनी शंभूराजांना आवेगाने छातवानाला घट्ट बिगलते घेतले. पिळाची दोन भोसलाई छाताडे एकमेकांना खूप काही सांगून गेली. अभिषेक घेतलेल्या छत्रपतींच्या नेत्रातलं पावन तीर्थ संभाजीराजांच्या टोपावर उतरले. पन्हाळा त्या पावन मनोमिलनाने कृतार्थ झाला. धन्यवाद.